नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गव्हाणे आपल्या संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आतापर्यंत आपण अन्वय पदच्छेद पेपर 2 चं बरंच काही बघितलं। आता पंचतंत्र कथा किती आहेत, कोणत्या किती मार्कासाठी हे आपण पाहूया। तर पंचतंत्र कथा तुम्हाला 5 आहेत। त्या 5 कथा तुम्हाला प्रश्न 3 मध्ये पदच्छेद लिखित पठितवा संस्कृत भाषा उत्तर आणि लिखत म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल आणि 5 प्रश्न दिले जातील। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे आणि ते व्यवस्थित लिहिले तरच ते 2 मार्क मिळतील, असे 10 मार्क। त्याच्यानंतर तुम्हाला कथा 1/3 सारांश मध्ये 10 मार्कासाठी त्याला विचारला जाऊ शकते, म्हणजे एक तर पॅराग्राफ येईल किंवा 1/3 सारांश येईल, तो तुम्हाला संस्कृत मध्येच लिहायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस अनुवाद विचारला जाईल 5 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 2 मध्ये, म्हणजे कथेचा पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याचं काय करायचं, तुम्ही अनुवाद करायचा। तर आपण पॅराग्राफ वाचून प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हे बघूया। तर तुम्हाला इथे मी 5व्या कथेचा म्हणजे मूर्ख पंडित कथेचा इथे पॅराग्राफ दिलाय आणि तो पॅराग्राफ आहे बघा। तेपि ग्रामीणे निमंत्रिताः पृथक पृथक गृहेषु नीता तथा एकस्य सूत्रिका घृत खंड संयुक्ता भोजने दत्ता ततो विचिन्त्य पंडितेनोक्तं यत् दीर्घसूत्री विनश्यति एवं मुक्त्वा भोजनं परित्यज्य गतः द्वितीयस्त मंडूका दत्ता तेनाम युक्तम अपि विस्तीर्णं तद् भवेन्नं चिरायुषम्। असं तुमचा पॅराग्राफ आहे। आता प्रश्न कसे आहेत बघा की ते ग्रामीणे कुत्र नीताः, त्या गावकऱ्यांनी त्याला कुठे नेलं ते बघा। ग्रामीणे निमंत्रिताः पृथक पृथक गृहेषु नीता, म्हणजे आता तुम्ही याच्या प्रमाणे घ्यायचं, ते ग्रामीणे निमंत्रिता पृथक पृथक गृहेषु नीता असं जर लिहिलं तर तुम्हाला तिथं पहिल्या प्रश्नाला 2 मार्क मिळतील। दुसरा प्रश्न, एकस्य भोजने किम दत्ता, एका भोजनामध्ये काय दिलं ते बघा। एकस्य सूत्रिका, एकस्य सुद्धा घृत खंड संयुक्त भोजने दत्ता, तर ते इथे उत्तर यायला पाहिजे ते एकस्य भोजने सूत्रिका घृत खंड संयुक्त भोजने दत्ता, हे झालं दुसरंच उत्तर। तिसरा प्रश्न आहे, प्रथम किम अचिंतयत्, पहिल्याने काय विचार केला तर हे घ्यायचं, प्रथम विचिंत पंडितेनोक्तम यत् दीर्घसूत्री विनश्यति, असा त्याने विचार केला। पुढचा प्रश्न आहे, द्वितीय भोजनार्थी किम प्राप्ता, दुसऱ्याने भोजन मिळण्यासाठी काय हे केलं ते बघा। द्वितीय मंडका दत्ता, म्हणजे दुसऱ्याला काय मिळालं तर मंडका दत्ता, हे त्याचं उत्तर आहे। आणि 5वा प्रश्न आहे, द्वितीय किम अचिंतयत्, दुसऱ्याने काय विचार केला ते बघा। द्वितीय विस्तार विस्तीर्ण तद् भवेन्नं चिरायुषम् इति अचिंतयत्, हे शब्द यायला पाहिजे, इति अचिंतयत्, हे झालं तुमचं पूर्ण। म्हणजे असे तुम्हाला 5 प्रश्नांची 5 उत्तर लिहायची आहेत 2-2 मार्कासाठी। प्रश्नामधला पूर्ण सारांश त्याच्यात यायला पाहिजे आणि उत्तर त्यात यायला पाहिजे। जे WH ज्याला म्हणतात पण प्रश्नार्थक, की कुत्र किम 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 हे काढून त्याच्यामध्ये त्या रिप्लेसमेंट मध्ये तुमचा आन्सर पाहिजे, पूर्ण वाक्य पाहिजे, तेव्हा 2 मिळतील। कथा कोणत्या कोणत्या आहेत तर क्षपणक कथा, त्या क्षपणक कथा म्हणजे काय, जैन भिक्षूची कथा, की त्याच्यामध्ये तो पद्मनिधी जाऊन त्याच्या स्वप्नामध्ये सांगतो की मला तू काठीने मार आणि मग तुझं दारिद्र्य निघून जाईल। त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे की न्हावी, पद्मनिधी आहे, मणिभद्र आहे, त्याची पत्नी आहे, खूप सारे भिक्षू आहेत ज्याला न्हावी घरी बोलवतो, मग न्हाव्याकडून चूक झाल्यानंतर रक्षक त्याला पकडून नेतो आणि न्यायाधीश त्याचा न्याय करतो, अशी कॅरेक्टर आहे। दुसरी कथा आहे ब्राह्मणी नकुल कथा, ती ब्राह्मणी नकुल कथा म्हणजे ब्राह्मणी आणि मुंगसाची कथा आहे, की तो ब्राह्मण कशा पद्धतीने त्या मुंगसाच्या पिल्लाला पाळतो, पण शेवटी काय होतं की अविचार केल्याने ती ब्राह्मणी म्हणजे ती जी ब्राह्मण स्त्री आहे ती मुंगसाला मारून टाकते। तर त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे ब्राह्मण, ब्राह्मणी आणि ती नकुली आणि नकुल। त्याच्यानंतर लोभाविष्ट चक्रधर कथामध्ये 4 ब्राह्मण पुत्र आहेत, ते काय शोधायला जातात की तांबे चांदी सोने, आणि शेवटी एकाच्या मस्तकावर चक्र जातं, म्हणजे त्यांना त्या वाती दिलेल्या असतात, त्या वाती पडत पडत जातात आणि त्यांना ते मिळत जातं, अशी ती कथा आहे। चौथी कथा आहे तुमची सिंहकारक ब्राह्मणपुत्र कथा, त्या कथेमध्ये काय सांगितलं की सिंह बनवणाऱ्या ब्राह्मणपुत्रांची कथा। त्याच्यात पण 4 ब्राह्मणपुत्र आहेत, त्याच्यामध्ये 3 हे शास्त्र पंडित होते आणि बुद्धिहीन होते। त्याच्यातला एक जो होता तो बुद्धिमान म्हणजे होता पण शिकलेला नव्हता, आणि त्या गोष्टीतून ते त्या एका सिंहाच्या सापळ्याला सांगाड्याला कसं जमा करतात, त्याच्यावर कसं अवलेपन करतात आणि तो मृताचं जिवंत होऊन पुढे काय करते, अशी ती कथा आहे। आणि शेवटची कथा आहे मूर्ख पंडित कथा, ती पण 4 ब्राह्मण पुत्राची आहे आणि मूर्ख पंडिताची गोष्ट ते परदेशी जाऊन पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, अशी ती कथा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पंचतंत्राच्या या 5 कथा परीक्षेत ह्या पद्धतीने मार्कांसाठी येणार आहे। त्याचबरोबर अजून एक सांगते मुलांनो
की तुम्हाला जी टिप्पणी लिखत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निरुक्तीमध्ये तुम्हाला काही 5 प्रश्न येणार आहेत. चत्वारी दानाने किम, शनै शनै किम कुर्यात. तर तुम्हाला त्याच्यासाठी वैदिक सुभाषित साहित्याचे श्लोक पाठ पाहिजे. एका वाक्यातली उत्तरं तुम्हाला सहजपणे त्याच्यावरून देता येईल. कथेमध्ये पण तुम्हाला पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक प्रत्येक कथेचा माहीत पाहिजे. अष्टांगमधले पण काही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्या श्लोकाच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारता येतील. अशा पद्धतीनं तुमचा पेपर 2 आहे तो व्यवस्थित सॉल्व करा आणि खूप मार्क घ्या. मी तुमची रजा देते. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला खूप प्रगती होऊ द्या. थँक्यू. धन्यवाद.